राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय, त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसानं झोडपलाय। मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, सातारा येथील आपण हे दृश्य पाहतोय। पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली। आजही या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, सातारामधील आपण हे दृश्य पाहतोय। रात्रीपासूनच जोरदार पाऊस होतोय। महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे। जोरदार पावसाची हजेरी। पुण्यातील आपण हे दृश्य पाहतोय। पुण्यात पावसाचं थैमान या ठिकाणी आपण पाहतोय। जोरदार असा पाऊस झालेला आहे। रस्ते जलमय झालेले पाहायला मिळतात। वाहतूक खोळंबली आहे, वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले। तर चंद्रशेखर, पुण्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आता पाहायला मिळते। नीलम, खरं तर गेल्या 40 वर्षाच्या इतिहासातील इतका मुसळधार आणि जो ढगफुटी सदृश पाऊस जो आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये 3 तालुक्यात पडलेला आहे। आपण पाहिलं की बारामती, इंदापूर, दौंड या 3 तालुक्यात काल सायंकाळपासून या पावसाने हजेरी लावलेले। या सगळ्या पावसामुळे स्वामी चिंचोली या गावामध्ये भर रस्त्यावर एक जी कार आहे ती वाहून गेली होती। त्याचबरोबर बिगवन, त्याचबरोबर पलीकड जिल्हा असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला सुद्धा मोठा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। त्याचबरोबर नातेपुते आणि पुणे जिल्ह्यातील या 3 तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। खरं तर उन्हाळी जी पिकं आहेत त्या पिकाला मोठा नुकसान जो आहे त्या पिकाला बसलेला आहे। त्याचबरोबर घरातील जे साहित्य आहे, घरातील जे धान्य, या धान्याला सुद्धा मोठा फटका जो आहे तो पुणे जिल्ह्यातील नागरिकांना बसलेला आहे। नीरा नदीचा जे कालवा आहे तो कालवा फुटलेला आहे। त्या फुटलेल्या कालव्यामुळे अनेक गावामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। आपण पाहिलं की दौंड तालुक्याला सुद्धा मोठा जो आहे तो पुराचा या फटका बसलेला आहे। पूर्ण दौंड तालुक्यातील नगर रस्त्यावर असलेल्या या एका चौकामध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपात जे आहे ते पाणी साचलं होतं आणि या साचलेल्या पाण्यामुळे अनेक काळ जी आहे ती वाहतूक त्या ठिकाणची थांबवण्यात आली होती। आपण पाहिलं की उरळी कांचन, लोणी काळभोर, हडपसर या भागामध्ये नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।